चला रजनो, आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहे दशांश अपूर्णांक आणि व्यवहार्य अपूर्णांक. इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक आणि व्यवहार्य अपूर्णांक याच्यावरती आधारित नवनीत पब्लिकेशन मध्ये स्वाध्याय 8.1, 8.2 यामध्ये दिलेले सर्व उदाहरणं स्पष्टीकरणासह पाहणार आहे. त्यासोबतच त्या प्रश्नांना सोडवण्याच्या काही वेगळ्या पद्धती असतील तर, काही ट्रिक्स असतील तर, काही क्लुप्त्या व काही सूत्रे असतील तर सगळ्यांची चर्चा करणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. 135 गुणिले 122 बरोबर 16,470. तर 0.16470 भागिले 0.122 बरोबर किती? बघा काय करता येईल. सिंपल, त्याच संख्या दिलेल्या आहेत, फक्त आता इकडे दशांश रूपामध्ये दिलेले आहेत. तर बघूया आपण काय करावं लागेल. बघा इथं दिलंय 0.1647 भागिले 0.122. बघा आपण काय करतोय, जर आपल्याला भागाकार करायचा असेल तर पहिला पॉइंट काढून टाकायचा प्रयत्न करतोय. बघा पॉइंट काढून टाकायचंय. पॉइंट काढायचंय म्हणजे काय करायचंय, हे दशांश चिन्ह मला 1 2 3 4 5 स्थान मला पुढे जायचंय. 5 घरं मला पुढे घेऊन जायचे, बरोबर आहे. मग 5 घरं पुढे घेऊन जायचं असेल तर 1 वरती 5 शून्य असलेल्या संख्येने त्याला गुणावं लागेल. सिंपल आहे. हा म्हणजेच बघा एक लक्षण आपण अंशामध्ये पण आणि छेदामध्ये पण गुणायचं, म्हणजे आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळेल. किंमत तर बदलली नाही पाहिजे. मग अंशामध्ये काय येणार आहे, बघा 1 घर 2 घर 3 4 5 5 घर पुढे घेऊन गेलो. आणि मग इथं सुद्धा इथं बघा 1 घर 2 घर 3 घर सॉरी 3 स्थान आपण पुढे घेऊन गेलोय. आणखी किती शून्य शिल्लक राहिल्या, 2, म्हणजे इथं 100 शिल्लक राहिले. सिंपल. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा अर्थ काय बघा, 16,470 आणि 122. जर डावीकडे 122 गुणतोय, जर इकडे आलं 16,470 छेद 122 इकडे लागला, तर 16,470 भागिले 122चं उत्तर काय येणं अपेक्षित आहे, 135 येणं अपेक्षित आहे. म्हणजे मला सिंपल माहिती आहे की या दोघांचा भागाकार 135 100% मिळणार आहे. आणि छेद माझ्याकडे किती उरला, 100 उरला. बघा भागिले 100 आहे म्हणजे 1च्या पुढे 2 शून्य आहेत. म्हणजे दशांश चिन्ह काय करायचं, 2 स्थान पाठीमागे घेऊन यायचं. तुम्ही म्हणाल सर दशांश चिन्हच नाही. हा ज्यावेळी दिसत नाही की नाही त्यावेळी असं समजायचं की ते शेवटी आहे. बघा शेवटी आहे, त्याला 2 स्थान पाठीमागे आणलं, 1 2, मग कुठे येणार 1.35. असं उत्तर कुठे बघा 1.35 पर्याय क्रमांक 1 मध्ये. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं परफेक्ट उत्तर असेल. ठीक. चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिलाय प्रश्न, 2.04 गुणिले 0.05. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. असं समजून गुणाकार करा. बरं करा, दशांश चिन्हच नाही असं समजा. 204 गुणिले हे 5. ठीक. गुणाकार तर करून घ्या. 5 × 20, 5 0 0 2 2 आणि 5 2 10. माझा गुणाकार आला 1020. आता दशांश चिन्हाचा विचार करा. या संख्येमध्ये किती स्थान सोडून 1 2, इथं 1 2, टोटल 4 स्थान सोडून दशांश चिन्ह द्यायचा. 1 2 3 4 इथं. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, 1 2 3 4 स्थान सोडली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 0.1020. किंवा याला आपण 0.102 असे लिहू शकतो. तिथून पुढे जेवढे काही शून्य असतील त्याला काही किंमत राहत नाही. म्हणजे 0.102 कुठं दिसत आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे.
ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न बघा. सोपा प्रश्न आहे. अंशस्थानी काही दशांश अपूर्णांकाची बेरीज आहे आणि छेदस्थानी काही दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आहे. बघूया आपण. आता आपल्याला काय करावं लागेल, अंशस्थानची बेरीज अगोदर करून घ्यावी लागेल. आणि मी सांगितलं तुम्हाला दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना पॉइंटच्या खाली पॉइंट द्या किंवा मग त्या स्थानचा अंक त्याच स्थानी द्या. 0.56. ठीक. आता यांची बेरीज करून घ्या. इथे काही नाही म्हणजे 0 द्या. 6 5 आणि 4 सॉरी 5 आणि 4 9. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह दिलं आणि 3 अशी 3. म्हणजे अंशामध्ये आपलं उत्तर काय येणार आहे, 3 दशांश चिन्ह. बघा याचं उत्तर येणार आहे 3 दशांश चिन्ह 9 6. ठीक. आता छेदस्थानचा विचार करू सेपरेट. छेदस्थानी काय काय दिलं बघा. 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5. गुणाकार करताना मी सिंपल सांगितलं तुम्हाला की दशांश चिन्हाचा विचारच करू नका, सरळ गुणाकार करून घ्या. म्हणजे कशाचा गुणाकार करा असं म्हटलं मी. 22 3 1 आणि 5. बघा 5 त्रिक 15. 15 गुणिले 22. ठीक. 15 गुणिले 22 किती, बघा 15 2 30, 15 2 30 आणि 3 33. आता जर तुम्हाला अजून फास्ट गुणाकार करायचा असेल तर एक सोपे उपाय सांगू, ज्याच्याद्वारे तुम्ही तोंडी गुणाकार करू शकता. कसं करणार आहात बघा. 15 आणि 22चा गुणाकार करायचा आहे. सिंपल ट्रिक सांगतो. तोंडी गुणाकार करण्यासाठी याची दुप्पट करा बाळांनो, 30 येईल. याची निमपट करा 11. 11 त्रिक 33 वर 1 0. संपलं. तोंडी करू शकता. झालं. 5 3 आणि 22चा आपण गुणाकार करून घेतला. आता दशांश चिन्हाचा विचार करा. 1 घर आणि इथे 2 घर. 2 घर सोडून जर दशांश चिन्ह दिलं तर 3 दशांश चिन्ह 3 0 हे उत्तर येईल. आता बघूया अंशस्थानी काय आलं बाळांनो. अंशस्थानचं उत्तर माझं आलं 3 दशांश चिन्ह 9 6 आणि छेदस्थानचं आलं 3 दशांश चिन्ह 3. आता पुन्हा पॉइंट येतोय तर त्या पॉइंटला काढण्यासाठी अंशामध्ये किती घरं सोडून पॉइंट आहे, 2 घरं. म्हणून मी 1च्या पुढे 2 शून्य असलेल्या संख्येनं गुणायचं. आणि इथं सुद्धा तुम्ही परत असं म्हणणार सर छेदस्थानी 1 स्थान सोडून पॉइंट आहे तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे किंमत बदलली नाही पाहिजे. त्यासाठी आपण अंशाला ज्या संख्येनं गुणतो त्या संख्येनं छेदाला सुद्धा गुणायचं. बर चला. म्हणजे काय येणार आहे, 2 स्थान पुढे जाईल 396 येणार आणि छेदस्थानी 3 1 घर आणि इथं 2 घर. ठीक. आता कितीने भाग जातो बघा. 11 नाही जाईल. 6 आणि 3 9, 9 × 9 0. एका डेटांकांच्या बेरजेतला फरक 0 असेल तर आहे की नाही. आणि इथं पण जाईल. म्हणजे 11 त्रिक 33 0शी 0. 11 त्रिक 33 किती उरले 6 आणि मग 11 सक्क 66 म्हणजे 36 भागिले 30. पुन्हा कितीने जाईल रे, 6 ने. 6 पंचे 30, 6 6 36. म्हणजे माझं उत्तर मिळतं 6/5. बघा पर्यायामध्ये मला कुठे दिसतंय 6/5. कुठे दिसतंय बघा बरं. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. ठीक. 4 मध्ये दिसतंय. चला समजलं सगळ्यांना. ओके चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय. 2.43 छेद 0.9 आणि याची बेरीज करायची. सिंपल एक एक अपूर्णांक आपण सोडून घेऊया. बघा 2.43 0.9 किती घरं सोडून दशांश चिन्ह रे, 2 घरं सोडून. मग आपण काय करणार आहे याला
अंशामध्ये सुद्धा 100 न छेदामध्ये सुद्धा 100 न गुणणार. म्हणजे अंशामध्ये मला 243 मिळेल, छेदामध्ये 2 घरं पुढे गेले तर 1 घर 2 घर 90 येईल. 9 न भाग जातो का? अंकांची बेरीज बघा, 2 आणि 4 6 आणि 3 9 जातो. 9 दोन्ही 18, किती उरले? 6 उरले. 9 7 63. ठीक आहे, म्हणजे 27 आणि इथला 0 राहील म्हणजे 10. तर याचं उत्तर येणार आहे 2.7 येणार, कारण छेदस्थानी 1च्या पुढे 1 0. ठीक आहे, हा पहिला अपूर्णांक आपण सोडवून घेतला. दुसरा बघा 1.6 छेद 0.04. चला, इथं सुद्धा कितीने गुणावं लागेल बाळांनो? 100. का बरं? कारण छेदस्थानी 2 घरं सोडून पॉईंट आहे, म्हणजे 0.04 गुणिले 100. अंशामध्ये काय येणार आहे? 1 घर 2 घर 160 येईल, छेदस्थानी फक्त 4 येईल. 4 1 4, 4 3 चौक 16, 4 0 0, म्हणजे माझं उत्तर येणार आहे 40. मग मला सांगा, पहिल्या पूर्णांकाचं उत्तर किती आलं? 2.7 आलं. दुसऱ्याचं उत्तर किती आलं? 40 आलं. तर यांची बेरीज करायची. सिंपल आहे. 40 पूर्णांक 2 पूर्णांक यांची जर बेरीज केली तर 40 2 42 येईल. 42.7 यायला पाहिजे. नसेल तर तुम्ही असंही करू शकता, 2.7, 40च्या पुढे पॉईंट असतो शेवटी, म्हणून या पद्धतीने लिहून. हे पहा, तुम्ही सोडवताय कोणत्या पद्धतीने महत्वाचं नाही, उत्तर बरोबर आलं पाहिजे. काही मेथड मध्ये थोडाफार फरक पडेल, पण उत्तर आपलं बरोबरच आलं पाहिजे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. ठीक, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता बघा, या प्रश्नामध्ये काय म्हटलंय? या प्रश्नामध्ये आपल्याला करायचा गुणाकार, आणि अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला काय सांगतो नियम? अंशांचा गुणाकार करा, छेदाछेदांचा गुणाकार करा. बघा, 0.036 सगळ्या अंशांचा गुणाकार करून घेऊया. 2.35 गुणिले 1 छेद 0.6 गुणिले 0.05 गुणिले 6. अंशस्थानी किती स्थान सोडून दशांश चिन्ह बघा बरं एकदा? 1 2 3 4 5 स्थान सोडून. छेदस्थानी किती? 1 2 3, फक्त 3 स्थान सोडून आहे. मग गुणताना कितीने गुणायचं? तर गुणताना 1च्या पुढे 5 शून्य असतील अशा संख्येनेच गुणायचं. का? सममूल्य अपूर्णांक. चल, अंशस्थानी काय येईल बघा? 1 2 3 4 5, 5 घरं पुढे जाणार आहे, म्हणजे इथं 36, इथं 2.35 235 गुणिले 1. छेदस्थानी काय येईल बघा? 6, इथं 5 येईल आणि इथं 6. आता बघा, छेदस्थानचा विचार करा व्यवस्थित. हे 1 स्थान आणि इथले 2, असे 3 स्थान आपण पुढे सरकलोय, म्हणजे अजून 2 शून्य आपले शिल्लक आहेत. त्या 2 शून्य आपण 100 असं लिहूयात. चला बघा, 6 1 6, 6 6 36, 5 1 5, 5 चौक 20, 3 शिल्लक राहिले, 35 झालं, 5 7 35. परत हे 6 1 6, 6 1 6. बघा, अंशस्थानी मला काय मिळालं? फक्त 47. छेदस्थानी 100. मग छेदस्थानी 1च्या पुढे 2 शून्य आहेत, म्हणजे दशांश चिन्ह 2 स्थान पाठीमागे येणार. तुम्ही म्हणाल नाहीच आहे 47 ला, आहे राजाने शेवटी 1 स्थान 2, म्हणजे 2 स्थान पाठीमागे आलं. आपलं उत्तर आलं 0.47. 0.47. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. बघा, सिंपल 0.15 शतमानात कसं लिहाल असं म्हटलंय. शतमानात कसं लिहाल बघा. आपण शिकलोय अपूर्णांकाचं रूपांतर जर शतमानात करायचं असेल, बघा अपूर्णांक किंवा दशांश अपूर्णांक जे काय याचं रूपांतर जर शतमानात करायचं असेल तर गुणिले 100 करायचं. तर गुणिले 100 करायचं.
आणि टक्केवारी दिली असेल किंवा शतमान दिलेलं असेल किंवा शेकडेवारी दिलेली असेल आणि त्याचं रूपांतर जर आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, भागिले 100 करावं लागेल. सिंपल. आता काय करायचं, तर दशांश अपूर्णांक दिलाय 0.015 आणि त्याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय, शतमानात. म्हणजे अपूर्णांकाचं शतमानात करायचं म्हणजे गुणिले 100 करा. 0.015 गुणिले 100. आता गुणिले 100 केल्यानंतर एकच्या पुढे किती शून्य आहेत, 2. म्हणजे 2 स्थान पुढे जाणार दशांश चिन्ह, 1 स्थान 2 स्थान म्हणजे इथे येणार 15. शतमानात लिहायचं आहे म्हणजे टक्केवारीचं चिन्ह द्यायचं 15%. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 0.6 कंसामध्ये 13.06 वजा 7.06 बरोबर 2p. तर त्यांनी विचारलं p बरोबर किती. थोडस लक्ष द्या. पहिला आपण कंस सोडून घेऊया. तर ही वजाबाकी काय येईल बघा, 13.06 आणि 7.06. 6 वजा 6 0 0 0 0 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 13 तो 7 गेले. किती उरतं बाळांनो, 6 उरतं. म्हणजे या कंसाच्या ठिकाणी 6 येईल. आता तुम्ही म्हणाल 0.6 आणि हा कंस याच्यामध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे कोणतं असतं, गुणाकाराचं असतं राजांनो. 0.6 गुणिले हे कंसाचं जे उत्तर येतं किती येतंय, 6 गुणिले 6 आणि बरोबर हे 2p. या दोघांचा गुणाकार काय येईल बाळांना, बरं ठीक आहे अजून थोडं पुढे जाऊया. हे 2 इकडे गुणतोय, 2p म्हणजे 2 गुणिले p असतं. इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये चला 2 बेत्रिक 6. आता गुणाकार करायचा 0.6 गुणिले 3. चला सायंत्रिक 18 आणि एक घर सोडून पॉईंट आहे म्हणून 1च्या आणि 8च्या मध्ये पॉईंट दिला म्हणजे माझी p ची व्हॅल्यू किती येणार आहे, 1.8. ते 1.8 येत आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता इथं काय केलंय, अंशस्थानी काही दशांश पूर्णांकांचा गुणाकार दिलाय, छेदस्थानी गुणाकार दिलाय. बघा काय करावं लागेल, सिंपल. 0.49 0.008 गुणिले 90 0.056 630. ठीक. आता पुन्हा आपण या सगळ्याचा दशांश चिन्ह काढून टाकायचा प्रयत्न करू. बघा 1 2 3 4 5 5 स्थान पुढे जावं लागणार आहे. 1 2 3 आणि छेदस्थानी फक्त 3 म्हणजे अंशस्थानी 5 घर पुढे जायचंय म्हणून 1च्या पुढे 5 शून्य असलेल्या संख्येनं गुणला आपण आणि मग सममूल्य म्हणून अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणलं. ठीक आहे. आता वरती काय राहील बघा बरं, 49 गुणिले 8 गुणिले 90. 1 2 3 4 5 5 स्थान पुढे गेलो. छेदस्थानी बघा बरं, इथं 3 स्थान पुढे गेलो 56 आणि 630 जसंच्या तसं आहे. 5 मधले फक्त 3 स्थान पुढे गेलो, अजून किती शिल्लक आहेत, 0 2 0 शिल्लक आहेत. ठेवा तसेच. पुढे चला 8 1 8 8 7 56 7 1 7 7 7 49. बर पुढे चला 9 7 63 0 दिला 9 1 9 0 हा शून्य कॅन्सल, हा 7 7 1 7 7 1 7. माझ्याकडे अंशस्थानी उरला फक्त 1, छेदस्थानी उरला 100. 1/100 म्हणजे काय, तर 2 घर मागे यायचे, 1 घर 2 घर म्हणजे 1/100 आपण म्हणू शकतो याला. 0.01 बघा 0.01 कुठे दिलंय, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलंय बघा, सोपा प्रश्न आहे. 3 गुणिले 0.5 भागिले 0.005 बरोबर m. तर m ची किंमत किती.
थोडक्यात ही पदावली आपल्याला सोडवायची. पदावलीमध्ये लक्षात ठेवायचं, बेरीज आणि वजाबाकी जर लागोपाठ आली, क्रमशः आली, तर जी अगोदर येईल ती क्रिया अगोदर करायची. आणि गुणाकार भागाकारामध्ये सुद्धा तुम्ही म्हणणार सर कंचे भागू देव, मग त्याच्यामध्ये भागाकार अगोदर येतो आणि भागाकार अगोदर करून घेतो. नाही बाळांनो, गुणाकार आणि भागाकार या दोघांमध्ये जी क्रिया अगोदर येईल ती अगोदर करून घ्यायची. याच्यामध्ये अगोदर गुणाकार आला, अगोदर गुणाकार करून घेऊया. 3 15, किती स्थान? 1 स्थान, म्हणून 1.5 आला भागिले 0.005. 1.5 छेद 0.005. किती घरं सोडून पॉईंट द्यायचं, पुढे घ्यायचं आपल्याला 1 2 3, म्हणून इथे 1च्या पुढे 3 शून्य असलेल्या संख्येनं गुणूया म्हणजे 1000 न. चला पुढं 3 शून्य असल्यामुळे 3 स्थान पुढे जाऊ, 1 स्थान 2 आणि 3 स्थान आलो आणि छेदस्थानी मात्र 5 राहील. परत 5 1 5, 5 3 15 आणि हे 2 शून्य जसे तसे, म्हणजे मला काय मिळतं? 300. थोडक्यात एमची किंमत मला काय मिळाली? 300 मिळाली. पर्यायामध्ये कुठे? पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. ठीक, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिलंय बघा, .04 चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणता? आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्यांना परस्परांचे गुणाकार व्यस्त असं म्हणायचं. थोडक्यात काय? तर बघा, A छेद B असेल तर याचा गुणाकार व्यस्त, याचा गुणाकार व्यस्त काय येणार आहे बाळांनो? B छेद A. बरोबर. मग आता 0.04 आहे, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आधी समजून घ्या. दशांश शतांश म्हणजेच हे 4 शतांश. बघा बाळांनो, 4/100 ला मी 0.04 लिहू शकतोय का? लिहू शकतोय. म्हणजेच 0.04 ला 4/100 लिहायला काय अडचण नाही. आणि आता 4/100 चा गुणाकार व्यस्त काय असणार आहे सांगा बरं? 100/4. थोडक्यात छेदांशात नाही, अंश छेदात आणला. 100/4 कुठं दिसतंय बरं? 100/4 बघा. ठीक नाही, आपल्याला याच्या पुढे जावं लागेल. अजून 4 2 8, 2 शिल्लक राहिला, 20 झाले. 4 5 20, म्हणजे थोडक्यात पुढची क्रिया केल्यानंतर मला काय मिळतंय? 25. आणि हे आपलं बरोबर उत्तर असणार. पर्याय क्रमांक 3. ठीक, चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं बघा, .003 गुणिले 0.03 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.56. तर x बरोबर काय? चला आता या सगळ्यांचा 3 3 3 गुणाकार करून घेऊ, दशांश चिन्हाचा विचार न करता. 3 त्रिक 9 9 त्रिक 27. बर, किती स्थान आहेत बरं? 1 2 3 4 5 6. 1 2 3. बघा परत एकदा, गुणाकार दशांश चिन्हाचा विचार न करता केला, 27 आला. किती स्थान आहेत माझ्याकडे? 6 स्थान, म्हणून 6 स्थान सोडायचे. 1 2 3 4 5 6. म्हणजे याचा गुणाकार काय मिळणार बाळांनो? 0.000027. ठीक, गुणिले x बरोबर 0.54. सरळ सरळ बरोबरच्या डाव्या बाजूला गुणाकारामध्ये जी संख्या आहे ती उजव्या बाजूला भागाकारामध्येच आहे. म्हणजेच x बरोबर 0.54 छेद 0.0000 0 2 आणि 7. ठीक, आता ह्या दशांश चिन्हांना काढावं लागेल आपल्याला. बर, 1 2 3 4 5 6. किती घरं पुढे जायचंय? 6 घरं. म्हणजे 1च्या पुढे 6 शून्य असलेली संख्या. बर, 1 2 3 4 5 6. ठीक, आता इथं काय येईल? 1 2 2 शून्य दिले बाबा, म्हणजे 2 शून्य गेले. अजून किती उरले? 4. म्हणजे 4 इथं लिहून ठेवतो मी.
छेदस्थानी मात्र 2700. 27 एक 27, 27 दोन्ही 54, म्हणजे 2 गुणिले 10,000. 2 गुणिले 10,000 म्हणजेच 20,000 हे उत्तर येईल आपलं. 1 2 3 4, 2 वरती 4 शून्य येतील. बघा असा पर्याय कुठे दिलाय आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. तर स्वाध्याय 8.1 मधले सगळे प्रश्न इथे संपलेत. सगळे प्रश्न अतिशय सखोल स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. चला, इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या नवनीत पब्लिकेशन मधील दशांश अपूर्णांक आणि व्यवहार्य अपूर्णांक या घटकातील स्वाध्याय 8.1 मधील सगळे प्रश्न आपण सखोल स्पष्टीकरणासह पाहिले. आता आपण पाहणार आहे स्वाध्याय 8.2 मधील सगळे प्रश्न. क्लुप्त्या, सूत्रे आणि ट्रिक्स थोडस व्यवस्थित लक्ष द्या. बघा इथं एक पदावली दिली. पदावलीचा क्रम कोणत्या रे बाळांना सोडवायचा? कंचे भागू देव, म्हणजे कंस, त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने सोडवतो. हे सोडून अजून 2 नियम लक्षात ठेवायचे. जर बेरीज वजाबाकी लागोपाठ आली तर जी क्रिया अगोदर येईल, समजा वजाबाकी क्रिया अगोदर आली नंतर बेरीज आली तर अगोदर वजाबाकीच करायची. आणि गुणाकार आणि भागाकार सुद्धा क्रमशः आला तर जी क्रिया अगोदर येईल त्या अगोदर करायची. चला, याच्यामध्ये बघा गुणाकार आणि भागाकार क्रमशः आला आणि गुणाकार अगोदर आला रचना. आता कंचे भागू बेवनुसार भागाकार आणि नंतर गुणाकार, पण तसं करायचं नाही. चला सोडूया. 7/9 अधिक हा गुणाकार करून घेऊ. 7 7 49, 99 81. अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाना अंशाला, छेदाना छेदाला गुणत असतो आपण, भागिले 7/9. आता पुन्हा भागाकार करताना बघा, भागाकार करत असताना त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आणि त्यानं गुणायचं. 7 1 7, 7 7 49, 9 1 9, 99 81, म्हणजे 7/9. आणि इथं पण अंशात 7 राहिला आणि छेदात 9 राहिला. पुन्हा समच्छेद अपूर्णांक आले, छेद समान असतील तर छेद जसा तसा ठेवा, अंशांची बेरीज करून घ्या. 14/9. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय म्हटलंय, एकदम सोपा प्रश्न दिलाय. 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा पूर्णांक मिळेल? आता याचा अर्थ समजून घ्या. ची किंवा चा याचा अर्थ होतो गुणाकार. याचा अर्थ होतो गुणाकार. चाचे म्हणजे गुणाकार, लक्षात ठेवा. 3/5 4 म्हणजे गुणिले 4/3 मध्ये किती मिळवल्यास, याच्यामध्ये किती मिळवल्यास 1/5 मिळतं. बघा हाच प्रश्न मी समीकरणाच्या रूपाने असा मांडला. आता या दोघांचा गुणाकार 3 चौक 12, 5 त्रिक 15 अधिक. ठीक. आता डाव्या बाजूला 12/15 बेरीज येते, उजव्या बाजूला काय होणार ते वजाबाकी. 1/5 वजा 12/15. बेरीज कशी वजाबाकी कशी करणार आहात? छेद सारखं करावं लागेल. इथं 15 आहे म्हणजे याचा छेद 15 करण्यासाठी इथं गुणिले 3 करावं लागेल. मग अंशामध्ये सुद्धा गुणिले 3 करायचं सममूल्य पूर्णांकासाठी. चला, म्हणजे 3 × 3 वजा 12/15. अशा वेळी काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, म्हणजे 12तून 3 गेले 9 उरतात, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि मग मला छेदस्थानी 15 वजा 9/15. जर हे असेल तर ठीक, नसेल तर पुन्हा याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. आणि संक्षिप्त रूप देण्यासाठी पुन्हा 3 त्रिक 9 आणि 3×5 15, म्हणजे मला मिळेल वजा 3/5. वजा 3/5 आहे का कुठं? आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं एकदम बरोबर उत्तर आहे. ठीक. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. काय म्हटलं बघा इथं, अतिशय सोपा प्रश्न आहे. 3.1/4 या व्यवहार्य अपूर्णांकाची किंमत किती? बाळांनो, जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर 1/4 म्हणजे काय असतं? पाव भाग असतो.
आणि पाव भागच दशांश पूर्णांकामध्ये कसं लिहितात किंवा 1/4 ला कसं लिहितो 0.25 असं लिहितो. म्हणजे 3 पूर्णांक आहेत आणि 1/4 म्हणजे 0.25 हे आपलं परफेक्ट उत्तर असणार आहे. 3.25. ठीक. नसेल तर या पूर्णांकयुक्तच तुम्ही अंशाधिक मध्ये रूपांतर करा. 3×12 आणि 13, 13/4 पोरं यायचं. दशांश मध्ये रूपांतर करा. 4×3=12. किती उरला? 1 उरला. पूर्ण भाग जात नाही, पॉईंट द्या, इथं 0 द्या. 4×2=8, पुन्हा 2 उरला, परत 0 द्या. 4×5=20. अशा पद्धतीने केलं तरी हरकत नाही, उत्तर फक्त बरोबर आलं पाहिजे. ठीक. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय. 3.3/5 अधिक 7/10 गुणिले 20. आता या पदावलीमध्ये आता आपण पदावलीचा क्रम पाहिला, त्याच्यामध्ये कंचे भागोव्यय आणि बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार या संदर्भात आपण नियम पाहिला होता. ठीक. बघा याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकारामध्ये भागाकार अगोदर आला. ठीक. भागाकार अपूर्णांकाचा म्हणजे काय रे? गुणाकार व्यस्तान गुण. याचं पूर्णांक युक्त अंशाधिक 5×3=15 आणि 3 18. 18/5 घ्या. इथून पुढे आपलं बरोबर होतं. ठीक. याला 10चा गुणाकार व्यस्त 1/10 येणार गुणिले 20. ठीक. आता हा गुणाकार आपण एकत्र करून घेऊया. 7×1=7 आणि 20×7 140/100. बर. आता इथं बेरीज करायची म्हटल्यावर छेद समान करावे लागतील. इथं 20×5=100 म्हणून 20 ने गुणला. बघा सिंपल. किंवा मग बर ठीक आहे, 18×2=36, 10 अधिक 140/100 येईल. आता यांची बेरीज बघा काय येईल? 6×4=10, 1, 2 आणि 3 5/100. 2 0 2 0 कट होतील आणि आपलं उत्तर येईल 5. 5 आहे का पर्याय? आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान. बर. .5/7 पेक्षा मोठा. बर. याच्यापेक्षा मोठा पाहिजे. 11/14 पेक्षा लहान पाहिजे. बर. पहिला जो आहे तो 6/7 आहे, म्हणजे 5/7 पेक्षा मोठा आहे. पण पहिला बघा 6/7 आणि 11/14. 11/14 पेक्षा लहान पाहिजे. जर इथं 7×2=14 आणि 6×2=12 केलं, छेद जर समान केले तर हे 12 म्हणजे हे मोठं येईल. बघा आपल्याला कसं पाहिजे? लहान. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपण कॅन्सल केला. आता दुसरा पर्यायाचा विचार करू. दुसरा पर्याय काय दिला? 16/21. 7×3=21, 5×3=15, म्हणजे 15 आणि 16 आला. 16 मोठा आहे म्हणजे आपल्याला मोठाच पाहिजे. ठीक आहे. आता या दोघांची 16/21 आणि 11/14. आता ह्या 14 ने इकडे गुणा. 16×14 आणि 11×21. बघा 16×4=64, 40×6, 16×1=16, 16 आणि 6 22, 11×1=11. चला 1, 11×2=22 आणि 23. बघा कोण मोठा आला? 231 मोठा आला. म्हणजे 11/14 मोठा आहे, त्याच्यापेक्षा लहान 16/21 आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हटलं बघा प्रश्नात? 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 3 येईल. सिंपल. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. दोन्ही पद्धती सांगतो मी. आता 3/7 मध्ये 3/7 1000 वेळा जरी मिळवलं तरी छेद समान असल्यामुळे छेद जसा आहे तसाच राहील की नाही. बर. कोणत्या संख्येला 7 न भागल्यानंतर 30 येतं? 21. बर. आता 3 3 3 3 3 असं किती वेळा मिळवल्यानंतर 21 येतं? तर 3×7 21 म्हणजे 7 वेळा मिळवावं लागेल. त्याच्यामधला 1 दिलाय 3/7. अजून किती वेळा मिळवावं लागेल बाळांनो? 6 वेळा मिळवावं लागेल. सिंपल आहे. किती वेळा मिळवावं लागेल? 6 वेळा. नसेल तर दुसरी पद्धत सांगतो, समीकरणाच्या पद्धती. 3/7 मध्ये 3/7 100 वेळा मिळवल्यास उत्तर 3 येतं.
3/7x बरोबर 3 वजा 3/7. आता ही वजाबाकी बघा, दोन्ही बाजूला 7 न गुणा छेद सारखा आहे, म्हणजे 3 21 वजा 3/7 बर 3/7x बरोबर 21 वजा 3 किती येणार बघा 18/7. आता हे 7 इकडे छेदस्थानी इकडे अंशस्थानी जाईल आणि हे 3 इकडे छेदस्थानी 3 सक 18 7 कॅन्सल म्हणजे x बरोबर 6. x काय आहे तर 3/7 ची पोट आहे. 3/7 किती वेळा घ्यावं लागेल तर 6 वेळा घ्यावं लागेल. ठीक, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता ए बी सी डी सगळे बरोबर आहेत तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक. सगळे बरोबर याचा अर्थ काय बाळांनो, सगळ्याचे अंश सारखे आहेत. अंश सारखे असतील तर नियम काय सांगतो, ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. ठीक, सर्वात मोठा म्हणजे कोणाचा छेद सर्वात छोटा आहे बघा 5 7 3 2 कोणाचा, पर्याय क्रमांक 4 चा. ठीक, बघा ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एका वर्गात 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. बर, त्यातील 1/3 मुले यांची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात किती जणांची निवड झाली. एकूण मुले किती आहेत बाळांनो 72 आहेत. त्याच्यातले मुलगे किती आहेत बघा, मुलगे 72चा 13/24 सिंपल 24 × 24 24 त्रिक 72 13 त्रिक 39 म्हणजे 72 पैकी 39 मुलगे आहेत. पुढे जाऊया. 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली तर बघा कबड्डी संघात किती जणांची निवड झाली, त्या मुलग्यांपैकी 39 पैकी 1/3 जणांची. 3 × 3 3 × 3 3 त्रिक 9 म्हणजे किती आलं 13 आलं. कबड्डी संघात किती जणांची निवड झाली तेच विचारलंय, फक्त 13 जणांची निवड झाली. ऑप्शन नंबर 4. ठीक, बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सोपा प्रश्न होता, सिंपल प्रश्न दिलाय बघा, किती भारी प्रश्न आहे. छेद बघा, छेद फक्त 6 10 4 10 आणि 6 4. बघा एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या, 6 10 अधिक 4 × 10 आहे आणि वजा. आता छेद सारखे करायचे ना बाळांनो, तर इथं 6 आहे 10 आहे म्हणजे याला 4 न गुणू अंशाला आणि छेदाला म्हणजे 6 4 10 तिघही आले. 4 10 इथं किती कमी आहे बाळांनो 6 म्हणजे 6 न गुणायचं आणि इथं 10 न गुणायचं. ठीक आहे, बघा ठीक. आता छेद सगळ्यांचा सारखा आला, जो काय आलाय तो 6 10 4. आता अंशांची क्रिया करायची. 4 1 4 अधिक 6 1 6 आणि वजा 10. मला सांगा बेरीज वजाबाकी लागोपाठ आली तर आधी बेरीज करायची, जी क्रिया आधी येईल ती अगोदर करायची ना, म्हणजे तर बेरीज आली. 4 आणि 6 10. बघा एवढं सोडवलं मी. 4 आणि 6 10 वजा 10. छेदस्थानी काही असायचं ते असू दे बाळांना, शून्याचे कुठे भाग पडतात, हा शून्यच. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. छान प्रश्न आहे, एकदम सोपा. 11/3 गुणिले वजा 3/22 भागिले वजा 1/8. आपण एक काम करू, 11/3 गुणिले वजा 3/22. बरं, गुणाकार आणि भागाकारामध्ये सिंपल जी क्रिया अगोदर येईल ती क्रिया आपण अगोदर करून घेतोय, म्हणजे याचा अर्थ आपल्याला अगोदर गुणाकार तर करून घ्यावा लागेल. हा गुणाकार आपण करत असताना 11 × 1 11 11 2 22 3 1 3 3 1 3 म्हणजे इथं मला काय मिळालं, अंशस्थानी वजा 1 मिळालं, छेदस्थानी 2 मिळालं आणि मग आता भागिले वजा 1/8 आहे. दोन्हीकडे ऋण चिन्ह भागाकारामध्ये समान चिन्ह असतील तर उत्तर धन येतं. बरं, मग मला सांगा इथं 1/2 आहे, भागाकार म्हटलं की गुणाकार व्यस्तानं गुणायचं म्हणजे माझं आलं 8/2 बेचोक
8. 4 हे माझं परफेक्ट उत्तर आहे. तुम्हाला दिसेल तर मायनस, ठीक आहे, मी इथंच मायनसला कट केलंय. चिन्ह समान आले ना माझं उत्तर धन येणार आहे, म्हणजे या चिन्हांना खाली घेण्यात काही मजा नाही. ठीक, माझं उत्तर आलं 4. कुठे? पर्याय क्रमांक 1 यातलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय प्रश्न दिला. हा, तर इथं काय मजले दिले, टेन्शन घ्यायचं नाही. मला वाटतं हे बापरे काय दिले. स्टेप बाय स्टेप मी सांगतो काय करायचं. आता हा जो छेद आहे बाळांनो, 4 अधिक 1/4 हे पहिला सोडवून घ्या. बघा याचाच अर्थ 4.1/4 असं होतो. 4×16 आणि 17/4 येत. काय येतं? 17/4. म्हणजे याला मी असं लिहू शकतो का? बघा 4 अधिक 1/17/4 असं लिहू शकतोय. बर, आता हे जे एवढी क्रिया आहे का? एवढी, फक्त एवढी क्रिया करायची. बघा इथंच करू. 1/17/4. आता या 17/4 चा अर्थ काय असतो? 1/17/4. परत आपण गुणाकार करा, 4/17 येईल, म्हणजे 4/17. कशाचं उत्तर आलं बाळांनो? 1/17/4. म्हणजे याच्या जाग्याला मी काय लिहू शकतो? 1/4 अधिक 4/17. पुन्हा एवढीच क्रिया करा, एवढी छेदस्थानाची. ताण घ्यायचा नाही, स्टेप बाय स्टेप जायचं. बघा ती क्रिया आपण इकडे करू. 4 अधिक 4/17. 17 चोक 68. 68 आणि 4 किती रे? 72. 72/17. याचं उत्तर मला मिळालं 1/72/17. पुन्हा याचा अर्थ काय होतो? 1/72/17. जाऊ द्या ना, याचा गुणाकार व्यस्त होऊ द्या. 17/72 म्हणजे आपलं फायनल उत्तर आहे 17/72. कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. ठीक आहे, बघा समजलंय सगळ्यांना? एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया. एकदम सोपं उदाहरण आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. अरेचा प्रश्न संपले. बरं ठीक आहे, संपू द्या. तर आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या किंवा 8वी NMS ला काही ठिकाणी याचा वापर होतोय. तर यासाठी अतिशय महत्वाचे नवनीत पब्लिकेशन मध्ये सगळे प्रश्न 8.1 आणि 8.2 हे दोन्ही स्वाध्याय अतिशय व्यवस्थित पाहिलेले आहेत. ठीक आहे, या संदर्भात तुमचे काही डाऊट्स असतील, काही असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि अजून डिटेल या संदर्भात तुम्हाला अभ्यास करायचा असेल स्कॉलरशिपचा, तर माझा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही या नंबरवरती मला संपर्क करू शकता. ठीक आहे, तर याच ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू, बाय.